झुरळांपासून आपण सगळेच त्रासलेले आहोत आणि यासाठी अनेक उपाय करून आपण थकलो तरीही हे झुरळ आपल्या घरातून किचन ट्रॉलीमधून किंवा किचनमधून हे गायब होत नाही। पण त्यासाठी मी अगदी साधा सोपा उपाय आणलेला आहे, जे आपल्या घरातली वस्तू आहे त्यातूनच आपल्याला हे करायचं आहे। तर आपण जर गुळावर जर हार्पिक टाकलं तर काय होणार बघायचंय तुम्हाला? चला बघूया। जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब हे नक्कीच करा। तर या ठिकाणी आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि गुळ आपल्याला थोडासा किसून घ्यायचा आहे। तुम्ही चाकूच्या सहाय्याने जरी किसला तरीही काही हरकत नाही। तर बघा या ठिकाणी मी अगदी थोडासा गुळ घेतलेला आहे आणि त्यावर आपण टाकणार आहोत हार्पिक। तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही ब्रँडचं टॉयलेट क्लीनर असेल ते आपण या ठिकाणी वापरू शकतो। तर थोडंसं आपल्याला अगदी 1 ते 2 चम्मच इतका जितका गुळ घेतला आहे त्या प्रमाणात ते भिजेल इतका आपल्याला टॉयलेट क्लीनर म्हणजेच हार्पिक घ्यायचं आहे। तर हार्पिक घेऊन आपल्याला याला चमच्याच्या सहाय्याने छान अगदी असं मिक्स करायचं आहे। तुम्ही हाताने सुद्धा करू शकतात, पण काहींना ॲलर्जी असते त्यामुळे त्रास नको म्हणून आपण याला गुळाला आणि हार्पिकला छान असं मिक्स करून घेऊया। बघा याने असा एकदम आपला जसा गुळाचा पाक बनतो त्याप्रमाणे असा आपले कन्सिस्टन्सी बनेल। कारण आपल्याला झुरळांना मारायचं आहे त्यासाठी गुळ हा छान आहे, कारण मुंग्यांना आपण साखर टाकली तर मुंग्या येऊ शकतात, म्हणून गुळासाठी आपण गुळाचा वापर करणार आहोत। बघा या ठिकाणी मी घेतलेली आहे एक डांबर गोळी आणि एक पिशवी। तर आपण पिशवीच्या ऐवजी कागदही घेऊ शकता किंवा तुमच्या घरात जे लागणारे भांडं नसेल त्यातही तुम्ही डायरेक्टली दगडाने करू शकतात। परंतु या ठिकाणी मी पिशवी घेतली आहे, मुसळी घेतली आहे, जेणेकरून मुसळीला वास लागणार नाही आणि आपली पिशवी अशीही काही कामाची नसते, तर ती तुम्ही कुठेही वापरू शकतात, कचरा फेकायला वगैरे तुम्हालाही कामात येणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी आपण डांबर गोळी आणि जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते अगदी छान असं मिक्स करून घेणार आहोत। बघा त्यानेच डांबर गोळी टाकली आणि त्यानेच तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी पातळ होत जाईल, जसं पाणी सुटतं त्याला त्याप्रमाणे या ठिकाणी होणार आहे। आपण अगदी पाण्याचा वापर केलेला नाही आहे तरी ते पाणी होऊन जाईल। तर बघा या ठिकाणी आपण छान मिक्स होऊ देऊया आणि त्यानंतर त्यामध्ये टाकूया 1 ते 2 चम्मच इतकं गव्हाचं पीठ। तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी कुठलेही खायचं पीठ वापरू शकतात, जसं की ज्वारीचं, बाजरीचं, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, तुम्ही कुठलंही या ठिकाणी पीठ वापरू शकता, काहीही हरकत नाही। तर यानंतर आपण याला हातानेच मळून घेणार आहोत। बघा आपल्याला गव्हाचं पीठ आपण जसं मळतो कणिक तसं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। कणिक मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याची गरज पडली तर याला टाकू आपण यामध्ये शकतो। तर बघा या ठिकाणी आपण छान असा कणकेचा गोळा बनवून घेणार आहोत या ठिकाणी। आणि तुम्हाला ही ट्रिक कमीत कमी 15 दिवसातून 4 ते 5 वेळास करायची आहे, म्हणजेच की जो आपण गोळा ठेवला अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी मुलं जाणार नाहीत आणि किचनच्या मागे तर मुलं जातच नाही, पण रात्रीच्या वेळेस ठेवा। आणि एक लक्षात ठेवा की 15 दिवसातून 4 वेळेस करा, म्हणजे जर आपण आज गोळा ठेवला तर उद्या परवामध्ये तो सुकेल, तर परत आपण हा गोळा ठेवायचा आहे, जेणेकरून जितकेही झुरळ असतील ते बाहेर येऊन मरून पडतील आणि जितकेही असतील एकदम 4 वेळेस जर केला तर जेवढे झुरळ असतील ते सगळे बाहेर जातील। तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे। तर बघा कणिक मळल्यानंतर आपण याचे छान असे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी ठेवायचं आहे त्यानुसार साईज आपण बनवू शकतो, काहीही हरकत नाही। तुम्ही असे तुकडे जरी तोडून टाकले तरीही काही हरकत नाही। हे आपले जे झुरळ आहेत ते रात्रीच्या वेळेस निघतील, असे दिवसा ते बाहेर निघत नाही आणि आपल्याला दिसतही नाही, पण रात्रीच्या वेळेस जेव्हा आपण किचनमध्ये जातो तेव्हाच हे आपल्याला दिसत असतात। तर शक्यतो रात्री हा उपाय करा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट 100% मिळेल। तर बघा या ठिकाणी माझी गॅसची नळी आहे, त्या ठिकाणी मी ठेवणार आहे, त्याच्या खाली ठेवणार आहे, गॅसच्या खाली ठेवणार आहे आणि जिथे जिथे झुरळ येऊ शकतात त्या ठिकाणी मी टाकणार आहे। जर तुम्ही तुमच्या घराच्या ट्रॉलीजमध्येही टाकू शकता, परंतु लक्षात ठेवा की तुम्हाला हे काढायचंही आहे। जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।